आता माय बाई माझी सासू किती बोलली बापा, किती बोलली. वाटलंच नव्हतं मला की एवढी बोलीन म्हणून. काय केलं होतं असं? काय गुन्हा केला होता आमच्या नवराईनं? फक्त एक दिवस मुक्कामच केला होता ना आमच्या माहेरी. दुसरं काय केलं होतं? आता जवाई काही एक दिवस बी नाही राहीन का आपल्या सासऱ्याच्या इथं? एक दिवसही नाही राहीन का? माझ्या सासूचं म्हणणं होतं काही मुक्काम गिक्काम करायला नव्हतं पाहिजे, सिद्ध घरी यायला पाहिजे होतं. अशान चालत असते का? खरं बाई माझ्या सासूचं लय मन खराब आहे बापा, लस मन खराब आहे निरा. माझ्या सासूले फक्त आपल्या पोरी आपले पोरं बस हेच आवडतात. सुनाच्या माहेरचे लोक काही आवडत नाहीत माझ्या सासूले, काही नाहीत आवडत. रागच करते माझ्या सासू त्याचा. मायबाप तर जसे नजरेत खुपतात. माझ्या सासूले बिलकुल आवडत नाहीत ते. माझ्या सासूला कोण आवडते? सगळ्यात जास्त आपल्या पोरी आवडतात, मग आपले पोरं आवडतात आणि आपले जावई आवडतात. बस मग कोणीच नाही आवडत. पण असं असते का? अशान चालत असते का? खरं बाई माझ्या सासूचा स्वभाव लय अलग आहे बापा. जाऊ दे माय करू बी काय शकतो. आखरी राही ना ते तसं आहे मला, म्हणून बोलून काय फायदा आहे? कोणाला म्हणेन तरी कोणी ऐकीन नाही माया, त्याच्यापेक्षा मी बोलतच नाही. वहिनी ओ वहिनी. अरे प्रेम भाऊजी तुम्ही? मी तर एकदमच डचकली होती कोण आवाज देऊ राहिला म्हणून. काऊन टसकल्या? काही नाही, मी दुसरा विचार करत होती. बोला ना तुम्ही, काय म्हणून राहिले? काही काम होतं का? अरे वहिनी मी काय म्हणून राहिलो होतो? हां बोला ना. मी काय म्हणून राहिलो, आपल्या कारची चाबी आहे का तुमच्याजवळ? माझ्याजवळ का? नाही माझ्याजवळ नाही आहे. आत्याबाईनं घेऊन घेतली होती ना आमच्या हातातून चाबी. आता तुम्हाला माहित नाही का आत्याबाई किती बोलल्या तर आम्हाला? आत्यानं हिसकून घेतली. माई कार आहे म्हणे आणि तुम्ही कुठं घुमता म्हणे त्याच्यात नाही. द्या म्हणे कारची चाबी. हिसकून घेतली आत्याबाईनं. आत्याबाई जोड आहे. अच्छा, आईजवळ आहे का? हो त्याच्यात जोड आहे. होती पहिले विवेकजी जोड होती, पण आत्याबाईनं घेऊन घेतली ना. जगदीश कसा गेला तर मग ड्युटीवर? तो कार घेऊन नाही गेला का? नाही ते भाऊजी बाईकनं गेले. अच्छा. तुम्हाला काय पाहिजे? भुलले का वहिनी? काय बोलली का? मोहिनी अधिक महिन्याला गेलेली आहे ना, तर मला बोलवलं ना ताई ना, आज अधिक महिना करणार आहे ना. हो का बाबा, आज अधिक महिना करणार आहे का? हो आता अधिक महिना खतम होत आला ना, आता आखरी आहे. आणि जा ना मग तुम्ही. तेच निघतो म्हटलं, तर आठवून आलं कारची चाबीच नाही आहे, तर म्हणून तुम्हाला मागायला आला होता. तुम्ही म्हणता आईजवळ आहे. हो आत्याबाई हिसकून घेतली आमच्यापासून. बरं काही प्रॉब्लेम नाही, आईला मागून घेतो. काय सांग बापा, सांभाळून जासा ना आत्याबाई नाही तर आत्याबाई बोलून बरं. आई तर बोलणार आहे, असं आता खाऊन घेईन थोडंसं बोलणे काय आहे. बरं जा मागा आत्याबाई जवळ आहे कारची चाबी. बरं ठीक आहे, जातो मग. मग आजच्या दिवस मुक्काम करसान का मोहिनीला सोबतच घेऊन येसान आजच्या आज? आता गेल्यावर पाहतो ना काय होते काय नाही. तर शक्यतोवर मी येऊन जाईन, आजच्या आजच येऊन जाईन. उभ्या जातो, अधिक महिना झालाय की येऊन जातो. मोहिनीला घेऊन येतो सोबत. शक्यतोवर मुक्काम नाही करीन मी, तिथं येऊन जाईन. हो बापा, आमची हालत कशी झाली होती तर किती बोलल्या होत्या आता आम्हाला. फक्त कासाठी बोलल्या होत्या, तुमच्या भावाने एक दिवस मुक्काम केला होता माहेरी म्हणून. हो ना, तरी आईला समजावून सांगितलं, बाबांनी समजून सांगितलं ना. हो मामाजीने तर समजून सांगितलंच म्हणा. तुम्ही बी पा, जर ताईनं आग्रह केला तर थांबून जासान. कसं कोणाला वाटते आपण एवढं करू राहिलो, एवढा अधिक महिना करू राहिलो आपल्या पोरीचा, तर आपला जवाई आला एक दिवस राहिला तर चांगलं वाटते थोडं त्याच्या जीवाले. बाकी काही नाही. आणि आपली माणुसकी दिसते. उभ्या गेलं आणि उभ्या आलं तर चांगले वाटते का? रातभर राहिलं तर चांगलं वाटते. हो ना, पाहतो ना आता विचार करतो जाऊ. मग निघा ना बाप्पा, कधी निघता? इथंच उशीर करू राहिले. तर आजच्या आज वापस येतो म्हटलं तर तुम्हाला लवकर निघा लागेल, लवकर अधिक महिना करायला लागेल. हो मी तर तयार आहो, मी तर कारची चाबीच पाहू राहिलो होतो. नाही बाप्पा माझं नाही आहे, आत्याबाई जोड आहे. आत्याबाई मागा तुम्ही. बरं जातो, आईला मागतो काय म्हणते आई काय नाही. तर दिली पाहिजे बा कारची चाबी, नाही तर मग बसनं जा लागन. बस ना काय विवेकजीची स्कूटी आहे ना, स्कूटी घेऊन चालले जासान. नाही ना वहिनी, दूर जा लागते ना. मोहिनीला घेऊन यायचं आहे सोबत. दोघं जण येऊन जासान. पाहतो नाही काय म्हणते तर. बरं ठीक आहे. काय माहित बापा, आत्याबाई चाबी देते का नाही देत प्रेम भाऊजीला, तर द्यायला तर पाहिजे. तसे मामाजी खूप बोलले म्हणा आत्याबाईला काल, तर आत्याबाई देणार चाबी. मामाजी बी आहेत ना घरात. नाही मामाजी समोर मागितली की आत्याबाईला देणंच आहे. नाही लहान भांडणं केली माझ्या सासून काल आमच्यासोबत, ते तरी बरं माझा सासरा टायमावर आला. नाही तर बस काल तर आम्हाला घराच्या बाहेर काढलंच होतं माझ्या सासून. वच्छला एवढी बोलत नको जाऊ ना तू. पोराईले सुनाईले कायले बोलतो ताईले? आता तुझे पोरं लहान राहिले का? लहान राहिले का सांग तू मला. आता मोठे झाले तुझे पोरं. कामाधंद्यावर लागले, आपल्या पायावर उभे आहेत ते, आपला पैसा कमवतात. आपलं राहतात ते. कायले ताईले बोलत राहतो तू? लहान आहेत का ते? ते मोठे आहेत, त्याला समजते त्याचं बरं काय वाईट काय सर्व समजते. आता लग्न झाले त्याचे, कायले बोलतो तू ताईले? काऊन बोलतो? आणि तू सुनबाईले बी काऊन बोलत राहतो? कायले बोलतो ताईले? आपल्या सुना सर्वस्त करतात, घरातले कामही करतात, तू सेवा बी करतात, सर्वस्त करतात त्या. तरी काय बोलत राहतो तू त्याला? एवढी रोकटोक काय करत राहतो? आखरी तुझ्या सुनस ताजूड राहतील, तुझ्या सुनस तुझ्या कामात येतील, तुझ्या सुनस तुझे करतील. आणि त्याला काय बोलत राहतं? काय गरज आहे बोलायची? तू सेवा करू राहिल्या त्या, तुझे कपडे धुवून देतात, तुझ्या हात पाय दाबून देतात, आयतं ताट आणून देतात तुला पलंगावर. अजून काय पाहिजे तुला? अजून काय पाहिजे? काय बोलत राहतो तू? काही बोलत नको जाऊ, कोणालाच काही बोलत नको जाऊ. आता देवाचं नाव घ्यायचं वय आहे तुझ्यावाला, भांडणं करायचं वय नाही आहे. हो बापा, एवढी काही बुडी नाही झाली म्हटलं मी. अजून काय म्हटलं, माझ्या हातापायात दम आहे, मी करू शकतो. त्याच्या माते नाही हो मी, त्यानंच केलं तर माय होईन म्हणून करू शकतो. मी स्वतःच बी करू शकतो. आता बी पुऱ्या घरातले काम करू शकतो म्हटलं. आता म्हणून तुम्ही काम करायला मला त्या तिघीपेक्षा जास्त काम नाही करून दाखवलं ना, तर नावाची वच्छलाच नाही म्हटलं मी. मग करत काऊन नाही? असं कामं करू मी आहे ना, 3 सुना असल्यावर घरातली कामं करू मी. याच्यासाठी मी माझ्या पोराचे लग्न केले, याच्यासाठी मी माझ्या पोरं लहानचे मोठे केले, आपल्या पायावर उभे केले की त्याचे लग्न होते आणि त्याच्या बायकासमोर मी काम करीन आहे ना. नाही असं नाही म्हणून राहिलो मी, फक्त काही बोलत नको जाऊ ताईले तर झालं.
मी काही बोलत नाही हो बापा, फालतू काही बोलत नसतो मी. त्या करतात गलत्या म्हणून त्याला बोलतो. जाणून बोलायचा मला काही शौक नाही आला. काही बोलत नाही मी त्याला. एखाद्या वेळेस लय ज्वर आले नाही तरच बोलतो मी. त्याला बोलू बोलू माय बी डोकं दुखते. त्याला बोलायचा काही शौक नाही आला मला. बोलतच नको जाऊ ना तू. त्याला बोलतं त्याचं ते पाहत बसते कधी करू कामं कशी करू कामं. त्याचं कामं त्यालाच कर नाही. त्याचंच घर आहे त्यालाच राही नाही या घरात नाही. त्याच्या मनानं त्याला करू देत जाय ना. तुला आयतं ताट येते ना पलंगवर, आयतं ताट आपलं खायचं आणि झोपायचं बस. काही बोलत नको जाऊ. मग काय करत जाऊ, काय करू देऊ, मनमानी करू देऊ या घरात, मनमानी करू देऊ त्याला. हेच म्हणणं आहे का तुमचं, का मी हे घर सोडून चाललं जाऊ? नाही घर सोडून तुला जायला कोण म्हणत आहे, कोण म्हणत आहे तुले? तुम्हीच म्हटलं ना हे घर माय आहे, तुझे नाही आहे. कधी? काल मी त्या तिघाईला बोलली तेव्हा तुमच्या सुनाईसमोर मोठेपणा केला ना तुम्ही ना, बोलले ना तुम्ही. अरे तुले रागात होती, ऐकूच नव्हती राहिली म्हणून बोललो. राहू द्या बापा, राहू द्या. मला काही सांगू नका, तुम्ही बी तसेच आहे त्याच्याच सारखे. फक्त मी एवढं म्हणून राहिलो, सुनाईला आणि पोराईला बोलत नको जाऊ. बस झालं आटली गोष्ट इथं. जाओ बापा जा, तुम्हाला काय काम धंदा नाही आहे का वावरात? नाही जा ना. किती वेळची बडबड करू राहिली माझ्यासोबत. जा वावरात नाही, वा तिकडे. नाही डोकं दुखू राहिलं, तशी तब्येत नाही आहे माझी चांगली. आराम कर मग. तुम्ही जासान तेव्हा मी आराम करीन ना. बरोबर जा तुम्ही, मला काम आहे वावरात. जा हा लवकर. आजूला फालतू डोकं खवरायला माया. अरे बाबा बी वाटतं इथं. जा हा हो बापा वावरात नाही काय डोकं नका दुखू. ऐकलं मी ना, समजलं मला. घ्या अरे बापा, आई तो मूड मला काही चांगलं नाही दिसू राहिलं, मूड खराब दिसू राहिलं. आई देणार का नाही देणार मला कारची चाबी? मला अधिक महिन्याला जायचं आहे ना. आई कारची चाबी देते का नाही देत? बरं चाललो. अरे प्रेम काय काम होतं? बाबा मला आहे ना आईसोबत काम होतं. काय काम आहे माझ्यासोबत? आई मी काय म्हणून राहिलो होतं, मला आपल्या कारची चाबी पाहिजे. कासाठी पाहिजे रे? कासाठी पाहिजे कारची चाबी? मला आई माझ्या सासरवाडीला जायचं आहे ना. विसरली का तू? मोहिनी गेलेली आहे ना अधिक महिन्याला. आज अधिक महिना करणार आहेत ना ते. म्हणून कारची चाबी पाहिजे होती. जायचं आहे तर मोहिनीला बी घेऊन येईन सोबत. हो आता चालला तर उचलून बाईला बी सोबतच घेऊन येशील. हो चाबी पाहिजे होती ना. आई दे ना चाबी, ताजवळ आहे ना. जाय ना, बसनं नाही जाऊ शकत का? मा पैशाने घेतलेली आहे ते कार. डबल लावलं का तू ना मायन तुया? तुला एवढं मी समजून सांगितलं, समजलं नाही तुला? मग तू म्हणतं की मला बोलता तुम्ही, पोराईसमोर बोलता, सुनाईसमोर बोलता. तू कामच अशी करता ना. तुझ्या कोणत्या पैशाची आहे ती कार? तू कोणत्या कामाला जातो? मग बोललं तर माझ्या तोंड दिसते. पोरगा अधिक महिन्याला चालला, त्याच्या सासरवाडीले कार घेऊन जातो म्हणते, तर देन त्याला चाबी. ते कार उभी राहू काय करणार अंगात नाही आपल्या? देऊन दे त्याला. सुनबाईला बी घेऊन येते तो येता. बरं ठीक आहे, देतो. सगळ्याची जबरदस्तीच आहे मावर. थांब देते, कारची चाबी देते. हो बाबा. थांबा, आणू राहिली. मी काय म्हणतो प्रेम, तमायचं काही ऐकू नको. आता तुझ्या सासरवाडीला चालला तू त्याचा जबाई आहेस. ते कसं आपला फर्ज निभू राहिले, तुमचा अधिक महिना करू राहिले, तसा तुझ्या बी फर्ज आहे. जर त्यानं म्हटलं की पाहुणे बा आजच्या दिवस थांबून जा, आजच्या दिवस मुक्काम करा, तर नाही नको म्हणशील. तमायच्या धाकानं मुक्काम करून घेशील. माणुसकी दिसते किंवा मायले काय माणुसकी नाही आहे. तशी पंचकुला मावशी आपल्या जवळची आहे, घरासारखे संबंध आहे आपलेवाले. तुझ्या मायच्यानं संबंध खराब नको करशील. त्यानं म्हटलं रातभर थांबून जा तर थांबून जाशील. बरं ठीक आहे ना बाबा, रातभर थांबून जाईन मग. हो तेच म्हटलं मग मी ना. आणि ते काल आपले इथं तमाशे झाले ना, ते तमाशे पाहून नाही तर मग तू थांबशील नाही म्हणशील. त्याले राग येतील बरं. आणि ते कसे आपले जवळचे आहेत. तू या पंचकुला मावशीले खूप रागीन म्हणून थांबून जाशील एक रात. बरं बाबा. हो तेच म्हटलं मग मी ना. हो बाबा समजलं मला. सुप्रिया हळद कुंकू लावता येईल आणि आरती काढतायची. या दादा, तुमचं आमच्या घरात स्वागत आहे. हो ताई. मम्मीनं प्रेमानं निरोप धाडीला लाडाचा जवाई गेलाय सासरवाडीला, लाडाचा जवाई गेलाय सासरवाडीला. माय काय बेसूर आवाज आहे हो माय सासूचा. कायलाच काय म्हणते काय माहित. बाई सुप्रिया आरती कर दोघायची. जावई पहा, तुमचं आमच्या घरात स्वागत आहे. चल काढ लवकर आरती आणि चला घरात. हो आते बाई. वहिनी मला बी यायची आरती काढायला लागेल का? नाही, तुमच्या दोघांची आरती मी काढणार. तुम्हाला हळद कुकू लावणार, तुमचे पाय धुणार आणि नंतर तुमची आरती काढणार. मग तुम्ही घराच्या अंदर जा. मग तुमचा अधिक महिना करू आम्ही. हो का? मला वाटलं मला बी तसंच करायला लागते का, आरती काढायला लागते का? नाही आम्ही करू तुमची आरती. बाई मोहिनी, आम्ही तुमच्या दोघांचा अधिक महिना करू राहिलो ना, तर आम्हालाच तुमची आरती गिरती हळद कुंकू काय लावायचं आहे ते सर आम्हाला करायला लागते. तुम्हाला काही नाही करायला लागत. तू लेकबाई आमची, आम्ही लेकबाईचा अधिक महिना करू राहिलो. याचं कितीतरी पुण्य भेटते म्हटलं आम्हाला. खूप पुण्य भेटते अधिक महिन्यातनी. पोरीला घरी आणणं, तिची पूजा करणं, तिले जे काही आपल्याच्यानं होते ते करणं, त्यासाठी साडी चोडी काय जे आपल्याच्यानं होईन भांडं जे घ्यायचं आहे ते केल्यानं खूप पुण्य भेटत असते मायबापाले. तुम्ही दोघं जण सध्या आमच्या घरी लक्ष्मीनारायणासारखे आलेले आहे. तुमची पूजा करायला लागते आम्हाला. तुम्हाला नाही करायला लागत काहीच. हो काय? आय बाई मग मोहिनीला काहीच नाही समजत बाबा, काहीच नाही समजत. कसं समजेल? पोरीनं कधी पाहिलेलंच नाही आहे तर. हो माय बाई, कधी आम्ही ना कोणाचा अधिक महिना केला नाही बाई ना मी कधी अधिक महिन्याला गेली आई वडिलाच्या घरी. आम्ही तिघं जण मुंबईला राहत होतो, दोघं बी जॉब आलं. मी बी जॉब करत होती, मोहिनीचे बाबाही जॉब करत होते. मोहिनीनं कधी असं काही पाहिलंच नाही. हो ना बाई मोहिनी, त्या घरी त्यानंतर अधिक महिना केला ना तू ना? मी ना स्वयंपाक वगैरे हे ते केलं, बाकी सर्व माझ्या सासूनच केलं. मला काही माहीतच नाही. मी निरा स्वयंपाकातच होती, मी काही पाहिलंच नाही कशी पूजा पाठ केली काय केलं. स्वयंपाक करणं घरातले कामं करणं बस. कसा अधिक महिना केला मी पाहिलंच नाही माझ्या ननदचा. म्हणजे
म्हणजे मी स्वयंपाक वगैरे करत होती, घरातले कामं करू राहिली होती आणि हे लोक काय करायचं आहे ते करत होते अधिक महिना. मग बरोबर आहे. मग तुला काय माहित राहील? कधी मा पोरीनं पाहिलंही नाही. पाहून घ्या आता कसा करा लागत असते तर अधिक महिना. तुले पोरगी झाली म्हणजे तिचं लग्न झाल्यावर तुले बी असाच अधिक महिना करायला लागेल. पंचफुलाई काही बोलत आहे का? काही काय बोलत आहे? होईन आता तुम्हाला बी. तुम्हाला पोरगी झाली की तिचं लग्न झाल्यावर तुम्हाला बी असाच अधिक महिना करायला लागेल. बरोबर बोलत आहे त्या बाई, नाही का कविता? हो हो बरोबर बोलत आहे. चला काही तर गोष्टीच करता. बाई झोपल्या, काढ लवकर आरती आणि चला येईल घेऊन घरात. हो आता बाई. अजून काही राहिलेलं आहे काही? हो आता तर तुमचं स्वागत केलं, आता डबल राहिलेलं आहे. बसा तुम्ही. सुप्रिया जाय ताटं वाढ, जेवण करा लागेल पहिले. वा बसा तुम्ही. हो हो. सुप्रिया पुरी वाढ येईल. वा पोटभर जेवण करा. पुरी पाहिजे का? नाही नाही नाही, लय मोठं वाढून दिलं हे. एवढं सारं तर आम्हाला धकणार बी नाही. खूप सारं जेवण वाढलं तुम्ही ना, याच्यातलंच कमी करा. नाही 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 जेवण करा. दादा तुम्ही तर काही जेवणच नाही करत बाप्पा. हो दादा तुम्ही तर काही जेवण नाही करत. हे मोहिनी पाना हे बी तर काही जेवण नाही राहिली. ताई जेवण करा ना. खाल्लं ना मी, अजून किती खाणार? ऑलरेडी तुम्ही किती सारं वाढलं. काय काय खायचं हे समजूच नाही राहिलं. करंज्या, गुलाबजामुन, बापरे बाप खूप काही बनवलं तुम्ही ना. एवढं काय बनवायची गरज होती? नाही हो माय बाई, अधिक महिना करू राहिलो तुमचा, एवढं बनवाच लागते बाप्पा. अगं आई एवढं सारं धकलं तर पाहिजे. धकते आराम आरामानं खाय. डोळे लावलं खाऊन घे पुरं. काऊन नाही धकत? धकते. तुम्ही तर अशा गोष्टी करू राहिले बाप्पा जसे 60-70 वर्षाचे झाले, तुम्हाला काही धकू नाही राहिलं. अजून बी 4 भाकरी खातो म्हटलं मी, मग तुम्ही काय एवढं खाऊ नाही शकत का? जेवून घ्या. आणू सुप्रिया, आणू अजून वाढून. वाळ येईल दे, काय पाहिजे पाय. जा आंब्याचा रस घेऊन ये. हो आणतो आंब्याचा रस आणतो. नाही 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 ताई, असू द्या असू द्या. खूप काही आहे, आता नाही पाहिजे. हेच तर नाही संपणार. तुम्ही लोकांना पण आमच्यासोबत जेवायला बसायला पाहिजे होतं ना. नाही नाही करा तुम्ही दोघं जेवण करा, नंतर आम्ही करू. सुप्रिया मी काय म्हणतो, यायचं जेवण आटपलं मग घेऊन येशील सोन्याची अंगठी आणि ते सोन्याची चैन बनवली ना आपण ना, ते घेऊन येशील. जवायले सोन्याचा गोप आणि पोरीले सोन्याची अंगठी द्या लागन. आजोड दिलं होतं ना ठेवायला, बरोबर ठेवलं ना? हो ना त्या आहे ना माझं. जेवण तर उद्या मग देऊ ना आपण ताईले. जेवण उद्या पहिले द्यायचं. जेवच तर नाही राहिले माय बाई, हे काहीच तर खाल्लं नाही. उली उली खाऊ राहिले पप्पा. जेव द्या ना त्या आरामानं, आरामानं जेवतीन. तसे उन्हाचं काय धकते? धकते माय बाई, कोण नाही धकत. करा लवकर लवकर जेवण करा. हो ताई. मोहिनी एवढं खास लागेल वाटतं आपल्याला. चालू हो लवकर लवकर, पूर्ण खायचं आहे वाटतं आपल्याला. बापा एवढं सारं धकते का? जेवढं धकलं तेवढं सही. बरं बाप्पा. तरी वहिनीला मना केलं होतं बरं मी ना, एवढं काही बनवू नका. तरी वहिनीनं खूप काही बनवलं. आता माय बाई व काव कविता पूर्णाची पोळी वाढलीच नाही बाई ना. माय बाई आता आठवणच नाही राहिली. काव कविता तुला पूर्णाची पोळी नाही वाढली का? वाढली ना ताई. काय बरं कुठं आहे तर? माय माय आठवणच नाही राहिली. जाय घेऊन ये लवकर पूर्णाची पोळी. मोहिनी ताई, प्रेम दादा थांबा, पूर्णाची पोळी घेऊन येत आहे. जाय कविता लवकर घेऊन ये. हो ताई आता आणतो. थांबा पूर्णाची पोळी वाढलीच नाही तुम्हाला. अजून राहिलंच का काही? हो पुरणपोळी राहिलेली आहे म्हणतात. आता कोणत्या पोटात टाकाव? हेच तर किती सारं आहे. खाता लागेनच. काय हो लवकर कविता घेऊन ये. हो आता बस आता आणतो. कविता पूर्णाची पोळी आणते, तोपर्यंत तुम्ही तुमचं जेवण चालू ठेवा. हो वहिनी. का हो वहिनी, खूप सारे आयटम बनवले बापा तुम्ही ना. एवढे सारे आयटम बनवायची काही गरज नव्हती बापा. म्हटलं होतं ना तुम्हाला काही जास्त नका बनवू सांग. काऊन तू या ननदचा अधिक महिना केला, तुला तर बनवलं नाही का? करंज्या, अनारसे विशाखाताई बनवून गेली होती आपल्या माहेरी. विशाखाताईनं पहिलेच बनवले होते. मला काही बनवा नाही लागलं. मला गुलाबजामुन आणि हेच खा प्याचं बनवा लागलं. बनवलं होतं ना पण? हो. मग तुला बनवू नाही का मी? पण मी ना म्हटलं होतं काही बनवू नका, काही आवडत नाही एवढं आम्हाला. ओ बाई मान असते तो बनवायचा, मानाचा आहे ते बनवाच लागते. एवढं सारं बाई तू खायचं काम करणं. खरंच पंचफुलाबाई खूप प्रेम करते मा पोरीवर. स्वतःच्या पोरीसारखं प्रेम करते बाप्पा. किती चांगला अधिक महिना करू राहिली मा पोरीचा. एवढं तर मी कधी केलं नसतं. हे करंजा, हे अनारसे, लड्डू हे तर मला बनवता येत नाही. पंचफुलाताईनं माया मोहिनीचा अधिक महिना खूप चांगला केला. मा पोरीले ते हे काही नाही, दोन आहे. पंचफुलाताईनं माया मोहिनीले कशाचीच कमी ठेवली नाही, कशाचीच नाही. खरं पंचफुलाताईच्या सुना पण खूप चांगल्या आहे. ताईले पाहून तर असं वाटत आहे की मानलेली ननद नाही आहे, सगळी ननद आहे आणि सगळ्या ननदचा अधिक महिना करू राहिल्या. एवढ्या करू राहिल्या म्हटलं पंचफुलाताईच्या सुना. खूपच चांगल्या पोरी आहे बाई. मान सन्मान खूपच चांगला आहे. पंचफुलाताई पण खूप चांगली आहे. कोणासाठी चांगली असो नसो, पण मा पोरीसाठी तर खूप चांगली आहे बाई. सगळी पोरगी समजते. जेवण हो बा जेवण. हो ना हो ना, जेवतो ना. एवढे सारे आयटम पाहून कन्फ्यूज उरायला दोघं. काय खान काय नाही. कसा केला माहिना अधिक महिना? मस्त केला.